नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ सरळ सेवेच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, जे सामान्य अध्ययन या विषयामध्ये राज्यशास्त्र हा टॉपिक आहे। बघा, राज्यशास्त्र हा एक सेपरेट विषय आहे, ठीक आहे। ते जवळपास 4 ते 5 मार्काला तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसतात आणि इतर सरळ सेवेचा विचार केला त्यावर सुद्धा यावर प्रश्न काय होतात, वारंवार विचारले जातात कलमाच्या आधारावर। मग मी तुम्हाला यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये काय करतो, जी पीवायक्यूचा ट्रेंड एनालिसिस कसा करायचा, म्हणजे पीवायक्यूला आपला सगळ्यात मोठा गुरु कोणता आहे, तो म्हणजे पीवायक्यू। तुम्ही कोणतं पुस्तक वाचा, कोणत्या शिक्षकाला विचारा, नका विचारा, तुम्हाला सगळ्यात योग्य मार्गदर्शन कोण करणार आहे, ते करणार आहे पीवायक्यू। मग आपला पीवायक्यू काय आहे रे, बायबल आहे। मग आपल्याला पीवायक्यू जर एकदा आपण सगळे बघितले त्या टॉपिकवरचे, तर काय होणार, आपल्याला एक एनालिसिस येऊन जाणार की या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीचा याच्यावर प्रश्न करण्याची टॅकल आपण केलं पाहिजे, कोणता डेटा वाचला पाहिजे, कोणता डेटा वाचला नाही पाहिजे, ठीक आहे। तर मग आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आपण, मोस्टली जे राज्यशास्त्र या विषयामध्ये काय होतात, हे घटना निर्मिती। बघा, याच्यामध्ये कलम 1 पासून ते कलम 51A पर्यंत म्हणजे मूलभूत कर्तव्यापर्यंत काय होतात, वारंवार प्रश्न विचारले जातात। म्हणजे तुम्ही जर राज्यशास्त्र सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत असणार, एवढे 51 कलमा एकदम तोंडपाठ पाठ पाहिजे, बस झालं, याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न दिसणार नाही। आणि मी आज विथ प्रूफ तुम्हाला करून दाखवतो की काय की ह्या 51A जे कलम आहे, एकूण 51 कलमा 52 कलमा ज्या दिलेल्या आहे, त्याच्या बाहेर एक प्रश्न सुद्धा मागच्या वर्षी जे तलाठी भरती 2023 ला झालेली आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न सुद्धा बाहेरचा पडलेला नाही आहे। आणि इव्हन म्हणजे आता तलाठी कसे होते, CBT असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, बरोबर। तर याच्यामध्ये कितीतरी शिफ्ट होतात, म्हणजे एकूण शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 असे 10-12 दिवस चालतात, त्याचे कितीतरी पेपर्स असे काय होतात, कंपाईल होतात। त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले आहेत राज्यशास्त्राचे, ते सगळे प्रश्न जे आहे कसे घेतलेले आहे, टॉपिक वाईज घेतलेले आहे। म्हणजे आता मी जेवढे पीवायक्यू तुम्हाला सांगणार, म्हणजे ऑलमोस्ट तो तुमचा टॉपिक काय होऊन जाणार, कव्हर होऊन जाणार। असं हे लेक्चर जेवढ्या तासाचं होऊ द्या, 1-1.25 तासाचं किती होऊ द्या, तुमच्या ह्यात एका तासामध्ये राज्यशास्त्राचा ऑलमोस्ट सगळ्या प्रश्न आणि सगळं टॉपिक कव्हर होऊन जाणार ह्या पीवायक्यूच्या थ्रू। आणि तुम्हाला हे सुद्धा कळणार की याच्यावर जे पीवायक्यू विचारले जातात ते कोणत्या टॉपिकवर जास्त येतात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि किती टॉपिक आपल्याला सखोल वाचायचा आहे, ठीक आहे। म्हणजे असं समजा मी पीवायक्यू तर सांगतच आहोत, म्हणजे तुमचं इव्हन घटना निर्मितीपासून तर भाग 4A पर्यंत सगळं पॉईंट्स जे आहे ते कव्हर होणार आहे। आणि तुम्हाला मी विथ प्रूफ सांगतोय, म्हणजे हे ऑथेंटिक जे पेपर आहे, जे आपले तलाठीच्या मागच्या वर्षी झाले त्यामधला डेटा काढण्यात आला आहे, ॲज इट इज क्वेश्चन घेतलेलं आहे, ठीक आहे। त्या एका क्वेश्चनच्या माध्यमातून आपण काय करूयात, त्या टॉपिकला समजण्याचा प्रयत्न करूयात। आणि आता हे गोष्ट तुम्ही समजून घ्या की बघा पीवायक्यू कशा पद्धतीने विचारले जातात आणि आपण समोर कसं प्रिपेअर असलं पाहिजे। हे तर TCSच्या नुसार आहे, MPSC नुसार जरी विचारलं तर याच्या बाहेर काही प्रश्न विचारला येणार नाही। आणि मोस्टली तुम्हाला राज्यशास्त्र हा टॉपिक सरळ सेवेमध्ये कलमाच्या आधारावर विचारला जातात, ठीक आहे। कलमाच्या बाहेर एक पण प्रश्न तुम्हाला काय होत नाही, विचारला जात नाही। मग तुम्ही काय करा, ह्या सगळा जो व्हिडिओ आहे प्रॉपर पद्धतीने बघा। मी याचे PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो, विदर्भ सरळ सेवा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे हे PDF अवेलेबल करून देतो, तिथून ते डाउनलोड करा। याच्यानंतर तुम्हाला जर अजून रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर, पण इथे लक्ष द्या, याच्यात तुमचा पूर्ण टॉपिक कव्हर होऊन जाणार आहे, ठीक आहे। पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे त्यांनी, ब्रिटिश मंत्री, आता कसं घेतलेलं आहे आपण, पहिले सुरुवातीला घटना निर्मिती घेऊयात। घटना निर्मितीचे जेवढे पीवायक्यू आले ते डिस्कस करूयात, जवळपास 100+ पीवायक्यू एकूण टोटल। त्याच्यानंतर भाग A, त्याच्यानंतर प्रस्ताविका, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 4A अंतर्गत जेवढेही प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक वाईज बघणार आहोत, ठीक आहे। बघा, ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी भारतीय नेत्यांशी भारतीय रिकामी जागाबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले। एकदम बेसिक क्वेश्चन आहे। हे क्रिप्स मिशन कधी आलं होतं रे, 1942 मध्ये आलं होतं, ठीक आहे। 1942 मध्ये आलेल्या क्रिप्स मिशनला मुस्लिम लीगने काय केलं होतं, नाकारलं होतं। परंतु त्या ज्या तरतुदी होत्या त्या कशासाठी त्यांनी केल्या होत्या, तर ते संविधान बनवण्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या होत्या, ठीक आहे। डायरेक्ट उत्तर तुम्हाला इथे आता काय होतं की इथं ऑप्शन डायरेक्ट शो होत आहे, ग्रीन कलरमध्ये केला म्हणून तुम्हाला काही जास्त म्हणजे लोड घेण्याची गरज नाही। परंतु याच्यात तुम्ही फक्त ॲनालिसिस करा की या प्रश्नाची डेप्थ किती आहे आणि किती बरोबर प्रश्न विचारले जातात। बेसिक क्वेश्चन आहे, या बेसिक क्वेश्चनवर तुम्हाला प्रश्न विचारला। घटना निर्मितीच्या टॉपिकमध्ये तुम्हाला विचारलं जाते की संविधान सभेची मागणी करणारे कोण कोण व्यक्ती होते, त्याच्यात मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती, त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी कधी मागणी केली, महात्मा गांधींनी शब्द उल्लेख न करता संविधानाची मागणी केली। तर ह्याच सगळ्या टॉपिकमध्ये तुमचा हा टॉपिक काय होऊन जातो, कव्हर होऊन जातो, ठीक आहे। ते संविधानाची मागणी कोण केली होती, क्रिप्स मिशनने। आणि ॲक्च्युली संविधान सभा जे लागू झाली ते कोणत्या
कमिशननुसार झाली तर कॅबिनेट कमिशननुसार झाली. त्रिमंत्री योजना म्हणतो बघा, त्याच्या तरतुदीनुसार काय झालं, घटना बनण्याची प्रोसेस सुरुवात झाली आणि संविधान सभा जे स्थापित झाले. त्यानंतर बघा, सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्या अंतर्गत येत नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर लेक्चर टाकलेलं आहे युट्यूबवर, त्याच्यात सगळं सांगितलं आहे की भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहे. मग त्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं होतं की कार्यकारी हे विधिमंडळाचे सदस्य असतात, बरोबर आहे. बहुमत मिळालेल्या पक्षाचे शासन असते. ज्या भारतमध्ये काय आहे रे, शासन पद्धती आहे, ठीक आहे, संसदीय शासन पद्धती आहे. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये ज्या व्यक्तीला बहुमत मिळालेलं असते त्याच पक्ष काय करू शकतो रे, शासन स्थापन करू शकते. हे सुद्धा बरोबर आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, हो, एक सरकार आल्यानंतर त्याचं एक छोटं मंत्रिमंडळ असते, त्याची कॅबिनेट मंत्रिमंडळ असते, कॅबिनेट हे असते मंत्रिमंडळ, ठीक आहे. तर मग ते सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप सुद्धा काय आहे, बरोबर आहे, एक संविधानाचं वैशिष्ट्य आहे. सर्वात मोठी लिखित स्वरूपाची काय आहे आपली संविधान आहे, हे सुद्धा एक त्याचं तुम्ही काय म्हणू शकता, वैशिष्ट्य म्हणू शकता. परंतु वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन होते का रे याच्यामध्ये. वरिष्ठ सभागृह म्हणजे काय, राज्यसभा, एक लोकसभा असते त्याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो, ठीक आहे. त्याच्यावरती कोण असते, राज्यसभा असते, त्याला काय म्हणतो आपण, वरिष्ठ सभागृह. तर ह्या वरिष्ठ सभागृहाचे काय होतात, विसर्जन होते का, नाही. ह्या राज्यसभेचे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याचे विसर्जन होत नाही, कारण की हे कायम स्वरूपाचे काय असते रे, एक सभागृह आहे. याच्यामध्ये काय होतात की काही दिवसाच्या कालांतरानंतर ते 6 वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर खासदारांचा त्यांचं पद खाली झाल्यानंतर पुन्हा निवडणूक होतात. परंतु राज्यसभा विसर्जित होत नाही. परंतु लोकसभा काय होते रे, विसर्जित होते दर 5 वर्षांनी, बरोबर. इथं जर कनिष्ठ असतं तर हे बरोबर असतं, हे वैशिष्ट्य आहे. परंतु हे वरिष्ठ सभागृह म्हटल्यामुळे हे संविधानाचे वैशिष्ट्य येते का, नाही येत. बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स काय करता आले पाहिजे, तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. असेच प्रश्न, बेसिक प्रश्न विचारलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेकडून स्वीकारण्यात आलेली आहे. हा टॉपिक कुठे आहे, हा टॉपिक राज्यघटनेच्या स्त्रोत अंतर्गत येते. याचा सुद्धा एक व्हिडिओ ह्याच युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला टाकलेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय करतो, त्याची लिंक पण देऊन देतो. राज्यघटनेचे स्त्रोत, आपण एकूण 60 देशाकडून राज्यघटना घेतली. आता ते 60 देश पाठ करण्याची गरज आहे का, नाही. मेन जे देश आहे बघा, त्याच्यामध्ये अमेरिका झालं, ब्रिटन झालं. आता अमेरिकेकडून काय घेतलं आपण, मूलभूत हक्काची तरतूद घेतली. कॅनडाकडून काय घेतली, विशेष अधिकार घेतला. केंद्राचा जो विशेष अधिकार आहे, युनियन ही जी संकल्पना आहे, ते कॅनडा या देशाकडून घेतली. जर्मनी या देशाकडून काय घेतलं आपण, आणीबाणी दरम्यान जी मूलभूत हक्काचे निलंबन केल्या जाते बघा, त्याचं काय घेतलं आपण, आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क जे जसे निलंबित केल्या जाते ती तरतूद आपण जर्मनीच्या राज्यघटनेकडून घेतली. शेषाधिकार कोणाकडून घेतले आपण, कॅनडाच्या ह्याच्याकडून घेतलेले आहे, राज्यघटनेकडून घेतलेले आहे. समवर्ती नावाची सूची जी आहे बघा, समवर्ती सूचीमध्ये कोण कायदे करू शकते, एक केंद्र सरकार करू शकते, एक राज्य सरकार करू शकते. दोन्ही याच्यामध्ये जे विषय आहे त्याच्यामध्ये काय करू शकतात, कायदे बनवू शकतात. तर ही समवर्ती सूचीची जी संकल्पना आहे कोणत्या देशाकडून घेतली आपण, ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली. मग ह्या जो राज्यघटनेचा स्रोत आहे, हे 10-12 जे देश आहेत त्या 10-12 देशाकडून कोणती, त्या 10-12 देशाच्या घटनेकडून कोणता भाग घेतलेला आहे आपण, कोणती तरतूद घेतली ते आपल्याला माहित पाहिजे. मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले आपण, मूलभूत कर्तव्य रशिया, तेव्हाचा USSR होता बघा. USSR नंतर तो काय झाला, विघटन झालं 1991 मध्ये शीतयुद्धानंतर. अमेरिका आणि USSRचं जे शीतयुद्ध होतं त्याच्यानंतर ते USSR कडून मूलभूत कर्तव्य घेतले. मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतले आपण, आयरिश घटनेकडून घेतले. आयरिश घटनेने स्पॅनिश घटनेकडून घेतले. तर ह्या जे सर्व टॉपिक आहे राज्यघटनेचे स्त्रोत, एवढे जर केले तर कसाही प्रश्न, MPSC प्रश्न विचारले, TCS IBPS तुमचा ह्या टॉपिकवरचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाणार. म्हणजे बघा, तुम्हाला ह्या प्रश्नावरून काय करते की इथपर्यंत तो जो TCSचा पेपर सेटर आहे गेलेला आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आता काय होणार, एका शिफ्टमध्ये तुम्हाला जर्मनीच्या बाबतीत विचारलं, कोणी दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत, घटना दुरुस्तीची पद्धत कोणाकडून घेतली आपण, दक्षिण आफ्रिकाकडून घेतली. मग असे प्रश्न काय होतात, शिफ्ट वाईज तुम्हाला विचारले जातात. मग हा टॉपिक तुमचा काय पाहिजे, क्लिअर पाहिजे, ठीक आहे. तर मग आता अशाच पद्धतीचे काय आपण थोडी इन्फॉर्मेशन देऊन देतो. हा जो पूर्ण टॉपिक आहे, आता मी तुम्हाला इथे 100+ MCQच्या माध्यमातून ऑलमोस्ट सगळा जो टॉपिक आहे राज्यशास्त्राचा तो कव्हर झालेलाच आहे. परंतु ज्यांना अजून डीपमध्ये आणि कमी लेक्चर्समध्ये टू द पॉईंट डेटा कव्हर करायचा असेल, त्याच्यासाठी आपण तलाठी भरती नावाची बॅच सुरू केलेली आहे. बॅच का सुरू केलेली आहे, जे मुलांना स्मार्ट स्टडी करायचा आहे, ठीक आहे, त्या मुलांसाठी केलेलं आहे. ज्यांचा वरती स्टडी झालेला आहे, त्यांनी एखाद्या वेळेस राज्यघटना वाचलेली आहे, त्यांना पुस्तकातून वाचल्या कळते, त्या विद्यार्थ्यांनी हे यूट्यूब लेक्चर बघितलं तरी इनफ त्यांचा डेटा कव्हर होऊन जातो. परंतु आपले काही इंजिनियर्स आहे बघा, काही मेडिकल फील्डमधून आलेले विद्यार्थी आहे, ज्यांचा कधीच संपर्क हा आपल्या
ह्या विषयाशी नसतो. राज्यघटना, इतिहास झालं, इंग्रजी, ह्या गोष्टीशी काय असते त्यांचा संबंध तुटलेला असतो. मग त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी कंटेंटमध्ये जास्तीत जास्त आउटकम, कमीत कमी वेळेत त्यांना टेस्ट, त्याचे व्हिडिओज, सगळे नोट्स ज्या आहेत ते प्रोव्हाइड करून देण्याचं काय केलं जाते ह्या बॅचमध्ये प्रोव्हाइड होतात. त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार की जो फोकस आहे तलाठी भरतीचा तो कंटिन्यू राहणार आणि तुम्हाला इनफ डेटा काय होऊन जाणार या बॅचमधून मिळून जाणार. तर मग तुम्ही काय करू शकता, 1 जानेवारीपासून आपली बॅच सुरू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. सगळे व्हिडिओ, सामान्य अध्ययन असो, इंग्रजी, मराठी, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, वेल क्वालिफाईड आपले फॅकल्टीज आहे. पूर्ण तन मन पूर्ण लावून तुम्हाला काय करतात त्याच्यामध्ये पूर्ण शिकवतात. लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. 1 जानेवारीपासून झालेली आहे. कधीही ॲड येऊ शकते. त्या ॲड आल्यानंतर लगेच धावपळ व्हायला नको, तेव्हा मग तुम्ही बॅच वगैरे जॉईन करा. थोडी अडचण जाईल, तोपर्यंत भरपूर डेटा आपला कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच लगेच काय करा, तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या आणि काय करू शकता, तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. हे आता तुम्हाला बॅच कुठं मिळणार, तर विदर्भ सरळ सेवेचा आपण एक काय केलेलं आहे, प्ले स्टोअरवर नवीन एक ॲप लॉन्च केलेला आहे. विदर्भ IAS अकॅडमीचं एक तर ॲप आहेच, सोबतच हा सरळ सेवेचा एक ॲप्लिकेशन सुरू केलेला आहे. विदर्भ सरळ सेवा नावाचं काय, विदर्भ सरळ सेवा ऑफिशियल नावाचं एक काय तुम्हाला हे दिसेल, ॲप दिसेल. ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तलाठी भरती आहे. एकदम कमी दरामध्ये आपण काय केली आहे ती भरती म्हणजे बॅच लॉन्च केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि सोबत टेलिग्राम पण आहे, काही अपडेट्स वगैरे आपण तिथे टाकतो. बघा आता चांगल्या पद्धतीने आपण काय करूयात, अजून आपले बाकी MCQ आहे ते सुरू करूयात. ठीक आहे. आता बघा, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम. आता हा टॉपिक कशामध्ये येतो, हा येतो विद्वानांची मते. म्हणजे आता संविधान बनलं, ठीक आहे, घटना बनली, त्याच्यावर वेगवेगळ्या विद्वानांनी काय केलेलं आहे, मते मांडलेली आहे, त्यांची टिप्पणी दिलेली आहे. त्या टिप्पणीवर प्रश्न विचारतात. बघा आता बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे याला काय म्हणते, संघराज्यवादाचा सौदा, वाटाघाटीचे संघराज्य असं कोणी म्हटलेलं आहे, असं कोणी म्हटलं आहे रे, मॉरिस जॉन्सन यांनी म्हटलेलं आहे. मग वेगवेगळ्या व्यक्तींनी जे जे म्हटलेलं आहे, ठीक आहे, ते आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. मग आता हे तुम्हाला कुठे मिळणार, ह्या सगळ्या कंटेंट तुम्हाला त्या बॅचमध्ये मी तुम्हाला सांगतोच. पण ट्रेंड बघा, ट्रेंड कसा आहे, बार्गेनिंग फेडरलिझम, संघराज्यवादाचा सौदा असं कोणी म्हटलं, मॉरिस जॉन्सन यांनी संविधानाला म्हटलं. खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्याचे समान संरक्षण, हा कन्सेप्ट कुठे येते रे, हा कन्सेप्ट येते कलम 14 मध्ये. कलम 14 मध्ये काय सांगण्यात आले, मूलभूत हक्कामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्यापुढे समान संरक्षण. कायद्यापुढे समानता ब्रिटनकडून घेतली, ती नकारात्मक स्वरूपाची आहे. आणि कायद्यापुढे समान संरक्षण हे कोणाकडून घेतली, आपण अमेरिकेच्या संविधानाकडून घेतली. ते कशा स्वरूपाचं आहे, ते एक सकारात्मक स्वरूपाचं मूलभूत हक्क आहे. बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे. भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे, सोपी आहे, एकसंध प्रकारची न्यायप्रणाली आहे. इथे दुहेरी पद्धतीची न्यायप्रणाली लागू होत नाही. तुम्हाला काय दिसेल, एका सुप्रीम कोर्ट, त्यानंतर उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, सत्र न्यायालय अशा पद्धतीची सिस्टीम लागलेली आहे. म्हणजे आपल्या इथं कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे, एकसंध प्रकारची न्यायप्रणाली आहे. बघा थोडा मराठीत प्रश्न अवेलेबल नव्हता म्हणून आपण इंग्लिशमध्ये घेतलेला आहे. द कन्सेप्शन ऑफ द रिट्स इश्यू बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड हाय कोर्ट्स हॅव बीन बॉरोड फ्रॉम विच कंट्री. ॲक्च्युली हे मूलभूत हक्कामध्ये जाते. ठीक आहे, पण कन्सेप्ट सांगतो काय आहे. कलम 32 नुसार काय दिलेलं आहे, मूलभूत हक्कामध्ये भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क दिले आहे त्याचं जर हलन होत असेल, त्याचं ते डावलले जात असेल, तर तुम्हाला काय आहे रे, 32 नुसार एक संरक्षण प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानुसार काय करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करू शकतात, रिट्स काढू शकतात, त्याला प्राधिलेख म्हणतात. तर हे प्राधिलेख काढण्याचा अधिकार कोणाला, सर्वोच्च न्यायालयाला आहे. कलम 32 नुसार किती प्रकारचे प्राधिलेख आहे, 5 प्रकारचे प्राधिलेख आहे. तर हे प्राधिलेखाची कन्सेप्ट जी आहे कशाची, रिट्स काढण्याची. बघा हे रिट्स म्हणजे प्राधिलेख. ही कन्सेप्ट कोणापासून घेतली, तर आपण हे ब्रिटन देशापासून घेतले, हे माहित पाहिजे. आता मग त्या प्राधिलेखमध्ये काय काय आहे, हॅबिस कॉर्पस, सर्शिओराय, को वॉरंटो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे 5 असे तुम्हाला काय दिसतात, प्राधिलेख दिसतात. मग त्याचं मिनिंग तुम्हाला काय करावं लागतं, ह्याच याच्यामध्ये मूलभूत हक्काचे जेव्हा PYQ घेईल तेव्हा तुम्हाला दिसेलच त्याच्यावरचे प्रश्न. भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतली, तुम्हाला सांगितलं पॉईंट्स. राज्यघटनेचे स्त्रोतमध्येच येते. कोणाकडून घेतली, एकेरी नागरिकत्व. आपल्या इथं कलम 9 नुसार काय म्हटलेलं आहे नागरिकत्वाच्या टॉपिकमध्ये, की जर आपण इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपल्या भारताचं नागरिकत्व काय होणार आहे, संपुष्टात होणार. भारतीय नागरिकांनी जर इतर देशाचं जे नागरिकत्व स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व संपुष्टात येणार. म्हणजे काय, तर भारताचं म्हणजे एका भारतात राहणाऱ्या व्यक्तीला फक्त स्वतःचं भारताचंच नागरिकत्व काय करावं लागते, स्वीकारावं लागते. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारता येत नाही. त्याला एकेरी नागरिकत्व पद्धत म्हणतो. ठीक आहे, ते ही जी पद्धत आहे कोणाकडून घेतली, आपण इंग्लंड या देशाकडून घेतली. बघा असा प्रश्न येऊन गेलेला आहे.
मूलभूत कर्तव्याची संकल्पना ओके ठीक आहे, हे USSR कडून घेतली, थोडा ब्लर दिसत असेल स्क्रीनशॉट. मूलभूत कर्तव्याची संकल्पना ही कोणाकडून घेतली आपण? USSR कडून घेतली. सांगितलंच मी तुम्हाला. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही म्हणते? अपरिवर्तनीय राज्यघटना. आपली राज्यघटना बदलू शकते का? नाही बदलू शकत. शक्तीचे पृथक्करण होते. लिखित राज्यघटना आहे, हो सर्वात मोठी आहे. सरकारचे संसदीय स्वरूप, बरोबर आहे. लोकसभा राज्यसभा अस्तित्वात आहे. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही आहे? बघा, संविधानाच्या वैशिष्ट्यामध्ये मी 12 मिनिटाचा व्हिडिओ, तर एक व्हिडिओ बघून घ्या, सगळे वैशिष्ट्य तुमचे काय होऊन जातात, कव्हर होऊन जातात. सरकारचे संसदीय स्वरूप आहे का? हो आहे. स्वतंत्र न्याय यंत्रणा ऑब्विसली आहेच आपल्या इथं. राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना आहे का रे? नाही. आपल्यासाठी प्रत्येक राज्यासाठी एकच घटना आहे, एकच संविधान बनलेलं आहे. 395 कलमाच्या अंतर्गतच पूर्ण आपलं प्रशासन भारताचं चालते. स्वतंत्र राज्यघटना घटक राज्यांसाठी नाही आहे. एकल नागरिकत्व, हो एकल नागरिकत्व हे स्वरूप आहे भारतीय राज्यघटनेचं. 13 डिसेंबर 1946 रोजी रिकामी जागा उद्देश संकल्प, त्याला उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतात, कोणी मांडला? बघा, हा घटना निर्मितीमधला टॉपिक आहे. तुम्हाला इथेच सांगून देतो काही बेसिक पॉईंट्स. बघा, उद्देश पत्रिका. पहिलं तर तुम्हाला हे समजायला पाहिजे की उद्देश पत्रिका काय आहे. उद्देश पत्रिका, ठीक आहे. ही उद्देश पत्रिका काय आहे माहिती आहे का? जी प्रस्तावना नाही का आपली सरनामा, ठीक आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, जी प्रस्तावना आहे ती ही उद्देश पत्रिकेवरूनच घेतलेली आहे. तर ही उद्देश पत्रिकेबद्दल 3 बाईट्स लक्षात ठेवा. पहिली बाईट्स, जेव्हा संविधान सभा बसण्यात आली होती, जेव्हा संविधान सभा होती तेव्हा 13 डिसेंबर 1946 रोजी, महत्वाचे ही जी तारीख दिली आहे ना, 13 डिसेंबर 1946 रोजी काय झाली रे? संविधान सभेमध्ये उद्देश पत्रिका मांडण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणी मांडली हा प्रश्न दुसरा नंबरचा. जवाहरलाल नेहरू, जे पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी काय केलं? ही उद्देश पत्रिका मांडली. आणि ह्या उद्देश पत्रिकेस कोणत्या दिवशी मंजुरी मिळाली हे खूप महत्वाची तारीख आहे. 22 जानेवारी 1947 रोजी काय झालं रे? या उद्देश पत्रिकेला काय झालं? मंजुरी मिळाली. बस झालं. एवढे 3 पॉईंट बघितले तर असंच शिफ्ट वाईज पेपर तुम्हाला काय या पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलं? 13 डिसेंबर रोजी उद्देश पत्रिका कोणी मांडली, कोणत्या दिवशी मंजुरी मिळाली उद्देश पत्रिका, हे विचारलं जाऊ शकते. 22 जानेवारी 1947. तिसरा प्रश्न असा उद्भवेल की ही जी उद्देश पत्रिका घेतलेली आहे याच्यावरून काय बनवण्यात आलं आहे, किंवा असं विचारलं जाऊ शकते की भारताची प्रस्तावना ही कशावरून बनलेली आहे? तर उद्देश संकल्प, जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतो, उद्देश पत्रिका याच्यावरून बनलेली आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणते? बघा, एक सेंटेन्स वाचूया. केंद्रीय संसद आणि राज्य विधानमंडळ हे समवर्ती सूचीमधील कायदे लागू करू शकतात. बरोबर आहे ना? मी तुम्हाला अगोदर सांगितलं समवर्ती सूची कोणाकडून घेतली? आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतली. तर हे समवर्ती सूचीमध्ये सांगितलं मी तुम्हाला. समवर्ती सूचीमध्ये 3 सूची आहे बघा. एक संघ सूची आहे, हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणारच आहोत. ठीक आहे. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. समवर्ती सूची कोणाकडून घेतली? आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली. आता संघ सूचीमध्ये जे विषय असतात ना, त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो? तो कायदे करण्याचा अधिकार असतो केंद्र सरकारला. ठीक आहे. राज्य सूचीवर कोणाचा अधिकार असतो? राज्य सरकारला. राज्य सूचीमध्ये जे विषय असतात त्याच्यात राज्य सरकार कायदे करू शकतात. आणि समवर्ती सूची जी आहे त्या समवर्ती सूचीमध्ये केंद्र असो की राज्य असो, ठीक आहे, म्हणजे एक तर संसद असो की विधानमंडळ असो, काय करू शकतात? त्याच्यावर कायदे करू शकतात. हो, सेंटेन्स बरोबर आहे. 1950च्या संविधानात मुळात नागरिकांच्या कर्तव्याची कोणती यादी नव्हती? बरोबर आहे. हे मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले आपण? हे USSR, रशियाकडून घेतले. हे मूलभूत कर्तव्य मूळ घटनेमध्ये नव्हते. बघा, हे कधी ऍड करण्यात आले होते? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये काय करण्यात आले? ऍड करण्यात आले मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. किती कलमा ऍड करण्यात आल्या होत्या? 10 कलमा ऍड करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर अजून एक ऍड करण्यात आली मूलभूत कर्तव्यामध्ये 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार. अशा आता टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहे. पण मूळ घटनेत होते का? नाही. म्हणून हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की भारत हा राज्याचा संघ असेल. हो, केला आहे. कलम 1 मध्येच करण्यात आलेला आहे डायरेक्ट. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत. सर, कन्सेप्ट काय आहे? न्याय म्हणजे काय रे? न्याय प्रविष्ट. न्याय हा शब्दाचा अर्थ होतो न्याय प्रविष्ट. आता बघा, फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल DPSP याच्याबद्दल बोललं जात आहे. मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत म्हणजे काय? जे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिले आहे त्याच्यामधल्या तरतुदी ह्या न्याय आहेत का? म्हणजे न्याय प्रविष्ट आहेत का? त्या तरतुदीचं हनन डावलल्या गेलं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का? नाही. मार्गदर्शक तत्वे हे
न्याय नाहीत, न्याय प्रविष्ट नाहीत, त्याच्या तरतुदीचं हनन झालं तर तुम्ही जाऊ शकत नाही न्यायालयामध्ये. परंतु मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल, त्याच्या तरतुदीच्या हनन होत असेल कुठं भाग 3 मधल्या, तर तुम्ही काय करू शकता, न्यायालयात जाऊ शकता. त्या न्याय प्रविष्ट आहेत. ठीक आहे. ह्या मार्गदर्शक तत्वे राज्य संस्थेला एक प्रकारचे एक निर्देश दिलेले आहे, एक प्रकारचं त्यांचं कर्तव्य आहे, परंतु त्यांना बंधनकारक नाही. त्याच्यामुळे आपण न्यायालयात त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. परंतु मूलभूत अधिकाराचं जर तुमचं हनन होत असेल, त्याच्यावर डावलल्या जात असेल, ठीक आहे, कमी होत असेल तुमचे मूलभूत अधिकार, तर त्या संबंधात तुम्ही काय करू शकता, न्यायालयात जाऊ शकता. म्हणून हे सेंटेन्स काय आहे हे चुकीचं आहे. असं पाहिजे होतं, मार्गदर्शक तत्वे हे न्याय नाहीत आणि मूलभूत अधिकार हे न्याय आहेत. ठीक आहे, इकडे तिकडे पाहिजे होतं. खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या कॅबिनेट मंत्री बनल्या? बघा, विजयालक्ष्मी पंडित, ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काय होत्या, भगिनी होत्या. खालीलपैकी कोण संविधान सभेत समाविष्ट असलेली एकमेव दलित महिला आहे? बघा, हा टॉपिक कुठे येते? हा टॉपिक येते तुम्हाला घटना निर्मितीमध्ये. एकूण महिला किती आहे संविधान सभामध्ये, त्याच्यामध्ये. तर एकूण महिला किती आहे? 15 महिला आहे. ह्या 15च्या 15ही महिला काय पाहिजे तुम्हाला? पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या 2 महिलांचा समावेश आहे. ठीक आहे. विजयालक्ष्मी पंडित असतील, त्याच्यानंतर रेणुका रे असेल, चौधरी आहेत, त्यानंतर ॲनी मस्करन आहे, दक्ष आणि वेलायुधन आहे. अशा एकूण 15 नावं काय आहे संविधान सभेमध्ये महिलांचे दिसतात. मला एकूण 15 महिलांचा समावेश होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये तर ह्या 15ही महिला पाठ पाहिजे. कशासहित पाठ पाहिजे? यांच्या वैशिष्ट्यासहित पाठ पाहिजे. त्याच्यातलं आता बघा, एकमेव दलित महिला अशा त्या काय झाल्या होत्या त्या संविधान सभेमध्ये. तर कोणत्या होत्या? तर ते दक्ष आणि वेलायुधन नावाच्या त्या मद्रास प्रांतातून ह्या निवडून आल्या होत्या. तर त्या एकमेव दलित महिला होत्या. तर मग अशा प्रकारे तुम्हाला ह्या घटना निर्मितीच्या टॉपिकमधला महिलांबद्दलचा टॉपिक माहीत पाहिजे. Who was the first woman to join the Travancore State Congress and also first member of Parliament from Kerala? ॲनी मॅस्करेन. बघा, यांच्याबद्दल सांगितलं मी. ॲनी मॅस्करेन कुठून आलेला आहे? त्या ट्रॅव्हनकोर स्टेटमधून आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या 15 महिलांबद्दल कशी माहिती पाहिजे? त्या महिलेचं नाव माहीत पाहिजे. त्यानंतर जे संविधान सभेमध्ये आहे, त्यानंतर त्यांच्याबद्दल कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रांतातून त्या निवडून आलेल्या ते पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल एखादं वैशिष्ट्य असेल, त्या बाबतीत काय पाहिजे? वैशिष्ट्य माहीत पाहिजे. मग यांच्याबद्दल वैशिष्ट्य काय दिलं आहे? फर्स्ट मेंबर ऑफ द पार्लमेंट फ्रॉम केरला, म्हणजे केरलामधून पहिल्या अशा पार्लमेंट ऑफ मेंबर म्हणजे खासदार निवडून आलेले आहेत. त्या कोणी? ॲनी मॅस्करेन आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला खालीलपैकी काय म्हणते? तर सरकारचे वेस्टमिनिस्टर मॉडेल असं म्हटलं जाते. ठीक आहे. एवढा काही डिटेल्समध्ये आहे नाही. अध्यक्षीय मॉडेल म्हणजे काय? ते जे अमेरिकेमध्ये आहे. सरकारचे पाश्चात्य मॉडेल म्हणजे काय? जे वेस्टर्न साईडला चालते त्या पद्धतीनं. ठीक आहे. डिटेल्समध्ये काही विचारत नाही, फक्त एवढं पाठ करून घ्या. भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला सरकारचे वेस्टमिनिस्टर मॉडेल असे म्हटले जाते. 42व्या संविधानिक सुधारणा अधिनियम 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? बघा, हे झाले तुम्हाला प्रश्न कशा संबंधित झाले? घटना निर्मितीवर प्रश्न विचारले. घटना निर्मितीचा हार्डली 1 तासाचा व्हिडिओ आहे, तेवढा जरी. आणि मी त्या ॲपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ॲक्सेस केलेलं आहे. तलाठी भरतीची जी फ्री बॅच आहे ना आपली, त्यामध्ये फ्री ॲक्सेस दिलेला आहे तुम्हाला पहिल्या लेक्चरचा. त्याच्यामध्ये घटना निर्मिती हा टॉपिक आहे, पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे. विथ हे PYQ पण एक्सप्लेन तिथे पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण डेटा कव्हर केलेला आहे. तुम्ही तो फ्रीमधला व्हिडिओ ॲटलिस्ट बघू शकता. आता काय झालं? प्रस्तावना, सरनामा ज्याला म्हणतो, ती प्रस्तावना आणि सरनामावर जे प्रश्न आले ते बघूयात. काय म्हणते? 42व्या संविधानिक सुधारणा म्हणजे घटना दुरुस्तीने उद्देशिकेमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? तर 42व्या घटना दुरुस्तीनं 3 शब्द ॲड करण्यात आले होते. एकात्मता, धर्मनिरपेक्ष, समाजवादी. हा स्वातंत्र्य शब्द ॲड करण्यात आला नव्हता. तो अगोदरपासूनच प्रस्तावनेमध्ये काय होता रे? पहिलेपासूनच होता. तर 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये प्रस्ताविकेमध्ये 3 शब्द ॲड करणे. प्रश्न येणारच, कोणते 3 शब्द? एकात्मता, धर्मनिरपेक्ष, समाजवादी. हा स्वातंत्र्य शब्द नव्हता. बघा, हे झाले तुमचं घटना निर्मिती आणि अनुसूची प्रस्ताविका ह्या चॅप्टरवरचा पूर्ण PYQs. आता आपण काय बघूयात? अनुसूची या टॉपिकवर. बघा, एकूण अनुसूची किती आहे? 12 अनुसूची आहे. ठीक आहे. ह्या 12 अनुसूची मूळ घटनेमध्ये होत्या का? नाही. मूळ घटनेमध्ये 8च अनुसूची आहे. त्याच्यानंतर +4 ज्या अनुसूच्या आहेत त्या वेगवेगळ्या घटना दुरुस्तीनुसार ॲड झाल्या. एक पहिल्या घटना दुरुस्तीनुसार ॲड झाली, त्याच्यानंतर एक 52वी घटना दुरुस्ती झाली पक्षांतरबंदी संबंधित, त्याच्यानंतर 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार असं काय झालं? 9वी, 10वी, 11वी आणि 12वी अनुसूची काय झाली? ॲड झाली. तर ह्या 12 अनुसूच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न दिसतात. ठीक आहे. डिटेलमध्ये त्या 12 अनुसूच्या तुम्हाला माहीत पाहिजे, पण ते जे PYQ झाले ते बघून घेऊयात. खालीलपैकी कोणत्या वेतन आणि भत्त्यांचा उल्लेख राज्यघटनेच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे? बघा,
कोणत्या अनुसूचीमध्ये म्हणते 12 अनुसूची आपल्या राज्यघटनेमध्ये किती आहे टोटल 12 अनुसूची. पहिली अनुसूची कशा संबंधी आहे ज्याच्यामध्ये राज्यांची नावे आणि काय दिलेलं आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे दिली आहे. बस एवढाच आहे तुमचा पहिली अनुसूची. आता दुसरी अनुसूची कशामध्ये दिलेली आहे त्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे की वेतन आणि भत्ते दिलेलं आहे. ठीक आहे, कोणाचे वेतन आणि भत्ते दिले आहे राज्यघटनेमध्ये जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे जे वेतन भत्ते दिलेले आहे. आता कोणते कोणते राज्यपाल असो भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग म्हणतो आपण त्याला कलम 148 नुसार सध्या कोण आहे संजय मूर्ती हे काय आहे रे कॅग आहे आपले 15वे करंटशी जोडू शकता तुम्ही याला. तर पंतप्रधान आता पंतप्रधानांचे वेतन भत्ते दिले आहे का नाही कारण की पंतप्रधानांचा जो एक प्रकारचा काय म्हणता येईल तुम्हाला अहदा जो आहे तो एका मंत्र्यांचाच आहे. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपती जो शासन कोण चालवते सध्या स्थितीत पंतप्रधान चालवते पण तो तुम्हाला पूर्ण ज्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात जास्त मेन फोकस तुम्हाला राष्ट्रपतीवर दिसेल कारण की आपल्या इथं अध्यक्षीय प्रणाली आहे का नाही आपल्या इथं संसदीय प्रणाली आहे. ठीक आहे, म्हणून राष्ट्रपतींच्या नावाने कारभार चालतो पण कोण चालवतो तर पंतप्रधान चालवतो. पण तो पंतप्रधानांचा दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार आणि वेतन भत्ते दिले आहे का नाही. ठीक आहे, राष्ट्रपतींचे दिले आहे का हो राष्ट्रपतींचे दिले आहे. सोबतच कोणाचे दिले आहे सर राज्यपालांचे दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे दिले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पेन्शन दिले आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून कोणाचे दिलेलं आहे महाधिवक्ता महान्यायवादीचे दिले आहे का नाही दिलेलं आहे. फक्त हे जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांचेच काय केलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन आणि भत्ते देते. बघा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न हा की दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे वेतन व भत्ते दिलेलं आहे कोणाचे रे त्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेले आहे तुम्हाला घटक राज्यांची नावे दिसते. ठीक आहे, in terms of the union of state and concurrent list which schedule of the Indian constitution divided the authority between the center and state. बघा हे कसं काय म्हटलं जात आहे संघ सूची राज्य सूची आणि कॉन्करंट म्हणजे समवर्ती सूची हे तीन सूची कोणत्या अनुसूचीमध्ये देण्यात आल्या ते अनुसूची 7 मध्ये देण्यात आलेले आहे. बघा मी तुम्हाला समजून सांगितलं ना याच्या अगोदर संघ सूची राज्य सूची समवर्ती सूची हे अनुसूची 7 मध्ये देण्यात आलेलं आहे. 6व्या अनुसूचीमध्ये काय करण्यात आलेलं आहे आदिवासी क्षेत्राचं प्रशासन दिलेलं आहे. फर्स्टमध्ये सांगितलं तुम्हाला संघराज्याचे नावे व राज्य क्षेत्रे. 4th शेड्यूल कशा संबंधी आहे याच्यामध्ये राज्यसभेच्या जागांची वाटप करण्यात आलेलं आहे. बघा अशा पद्धतीच्या तुम्हाला काय पाहिजे डेटा तोंडपाठ पाहिजे तुमचा काय होऊन जाते प्रश्न एक पण चुकणार नाही. बघा एवढे जे प्रश्न आहे आता मी 12च्या 12 अनुसूच्या इथे एक्सप्लेन करत बसत नाही. तुम्हाला याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल याच आपल्या यूट्यूब चॅनलवर 12 अनुसूच्या आणि 22 भाग पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे. ते पूर्ण व्हिडिओ काय करू शकता तुम्ही बघू शकता. ठीक आहे, एकूण टोटल 12 ज्या 8 अगोदरच्या होत्या नंतरच्या 4 घटना दुरुस्तीने ॲड झाल्या कोणत्या घटना दुरुस्तीने ॲड झाल्या सर्व डिटेलमध्ये घेतलं आहे त्या यूट्यूब चॅनलवरच आहे बघून घ्या. बघा राज्यशास्त्रात असा टॉपिक आहे कोणाचा 1 मार्क सुद्धा गेला नाही पाहिजे. एकदम पाठांतराचा विषय एकदा वाचला इनफ आहे एवढा डेटा पाठ करण्यासाठी. भाग 1 आता आपण काय केलं घटना निर्मिती प्रस्तावना आणि सोबतच अनुसूचीवर जे प्रश्न आलेले आहेत तलाठी भरतीला ते सगळे PYQs बघितले. त्याहून तुम्हाला एक अंदाज आला असेल की अशा पद्धतीने आपण डेटा कव्हर केला पाहिजे. आता बघा आता राज्यघटनेमध्ये एकूण किती 22 भाग आहे. ठीक आहे, ह्या 22 भागापैकी मी MPSCला म्हणत नाही मी तलाठी भरतीचे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना फक्त 4 तसे 5 भाग महत्त्वाचे आहे. 5 म्हणजे कोणते 1 2 3 4 आणि 4A असा 4A नावाचा जो मूलभूत कर्तव्याचा भाग आहे. असे टोटल 5 भाग काय करणे याच्यामधल्या कलमा पाठ करणे आवश्यक आहे. मग कलम 1 भाग 1 मध्ये किती कलमा दिले 4 कलम दिले कलम 1 ते 4. ठीक आहे, कलम 2 मध्ये काय दिलं आहे कलम 5 ते 11 पर्यंतच्या कलमा दिल्या आहे. भाग 3 मध्ये मूलभूत कर्तव्य 12 ते 36 कलमा दिलेले आहे. ठीक आहे 35 कलमा दिलेला आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 36 ते 51 दिलेलं आहे आणि फक्त मूलभूत कर्तव्यामध्ये एकच कलम आहे 51A जे 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आले ॲड करण्यात आले. एवढ्या कलमा तुम्हाला काय करावं लागते पाठ करावं लागते. आता आपण काय बघूयात ह्या कलम 1 ते 4 याच्यावर भाग 1 मध्ये किती प्रश्न आलेले आहे कशा पद्धतीचे प्रश्न आले तुम्हाला कळेल की बघा एका ह्या PYQनच तुमचा भाग 1 काय होऊन जातो कव्हर होऊन जातो. बघा खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्याचा संघ राज्य नसून राज्यांचा
राज्यांचा संघ असेल. बघा ही कन्सेप्ट काय त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. ही कशामध्ये दिलाय, अनुच्छेद 1 मध्ये दिलाय. इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट असं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सेंटेन्स दिलेला आहे. तर हा राज्यांचा संघ म्हणजे काय रे, हा कन्सेप्ट कुठून आला, हा कन्सेप्ट आला अमेरिकेच्या राज्यघटनेवरून. बघा अमेरिकेच्या घटनेमध्ये एकूण 50 स्टेट आहे, ठीक आहे, अशा प्रकारचे 50 स्टेट आहे. तर हे 50 स्टेट कसे झाले रे, हे राज्य तयार झाले सुरुवातीला आणि त्याच्यापासून एक राष्ट्र तयार झालं. परंतु आपल्या इथं काय झालेलं आहे, आपल्या इथं सुरुवातीला काय झालेलं आहे, पहिले भारत देश बनला आणि त्याच्यानंतर वेगवेगळे राज्य आपल्याशी जुळले, 552 संस्थानिक ॲड झाले, ठीक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की हा आपण कशा प्रकारचा आवरे, एक राज्यांचा संघ आहे, ठीक आहे, ना की संघ राज्यांचा संघ आहे. ओके. तर अशा पद्धतीनं अनुच्छेद 1 मध्ये तुम्हाला काय दिसते, नमूद केलेलं दिसते. कलम 2 मध्ये काय दिलाय बघा, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद, म्हणजे कलम 2 मध्ये काय दिलाय, हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्यासाठी एकमेव अधिकार देतो जो स्पष्टपणे दर्शवतो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यासह एकात्मक स्वरूपाचे आहे. तर कलम 2 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, जे नवीन राज्य दाखल करून घेणे आणि स्थापन करून देण्याची पद्धत दिलेली आहे किंवा तरतूद दिलेली आहे. आता असं कोणतं राज्य आहे की ते स्थापन किंवा दाखल करून घेतलेलं आहे भारताने, ते एकमेव राज्य कोणतं आहे, ते सिक्कीम नावाचं राज्य आहे. 35व्या घटना दुरुस्तीने काय केलं, आपण सिक्कीम ह्या राज्याला आपल्यामध्ये सामील करून घेतलं, दाखल करून घेतलं. तर ह्या कलम 2चा वापर करूनच आपण काय केलं, त्याला समाविष्ट केलं. म्हणून हे कलम 2 तुमच्यासाठी काय आहे, महत्वाची आहे. कलम 3 बघा, कलम 3 मध्ये काय दिलं, नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वात असलेले राज्यांची क्षेत्र, सीमा किंवा नाव यातील बदल दिलेला आहे. मी तुम्हाला डायरेक्ट कंटेंट सांगतोय कारण की इथे डायरेक्ट टिक मार्क केला, त्याच्यामुळे नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यातील बदल. कलम 3 मध्ये काय दिलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये जे राज्य आहे त्याच्या पुनर्रचनेची पद्धत दिलेली आहे. म्हणजे काय, ते एखादं राज्य असेल त्याच्यामध्ये सीमामध्ये बदल करायचा असेल, त्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल, त्याचं जे क्षेत्र आहे कमी करायचं असेल, विभागायचं असेल, तर ह्या सगळ्या तरतुदी आहे ह्या करता येते. कोणत्या कलमाच्या अधीन राहून, कलम 3च्या अधीन राहून, आणि त्याची जी पद्धत दिलेली आहे. मग ती पद्धत कशी माहीत पाहिजे बघा, त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला हे माहीत पाहिजे की याच्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे का, असं करायसाठी. आता फॉर एक्झाम्पल मी असं घेतो, आपला महाराष्ट्र आहे, ठीक आहे, तर ह्या महाराष्ट्राला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हा वेगळा करायचा आहे. आपला करायचा नाही आणि होऊ नये अशी इच्छा आहे, पर झालंच नाही पाहिजे, ठीक आहे. परंतु आपण आपल्या समजण्यासाठी करू की एक विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र करायचा आहे. मग हे कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकते का, पहिला प्रश्न. कलम 3 ने सांगितलं राज्यांची निर्मिती करता येते, ठीक आहे, राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यात बदल करता येते. म्हणजे आपलं महाराष्ट्राचं नाव बदलता येते, ह्या क्षेत्राला विभागता सुद्धा येते. कोणत्या कलमानुसार, कलम 3 नुसार. ठीक आहे, एक क्वेश्चन तर सॉल्व्ह झाला. मग हे पद्धत काय, ही पद्धत कशी आहे बघा, शॉर्ट मध्ये सांगतो. सुरुवातीला तुम्हाला एक विधेयक तयार करावं लागते, ते गृह मंत्रालय बनवते, ठीक आहे. हे विधेयक कोणाकडे जाते, राष्ट्रपतीकडे पूर्वसंमतीसाठी जाते. मग राष्ट्रपतीने जर पूर्वसंमती दिली तरच हे विधेयक काय जाते, पुढे जाते, ठीक आहे. पुढे गेल्यानंतर कोणाचं परमिशन घ्यावं लागते, ह्या संबंधित राज्याची परमिशन घ्यावं लागते. ते संसद जे आहे ना, ते विचारते कोणाला, राज्यांना, की तुम्हाला हे विधेयक पारित करायचं आहे का. परंतु राज्याने दिलेलं जे मत आहे ते बंधनकारक असते का, त्या संसदेला नाही, ते बंधनकारक नसते. हे यांनी जरी म्हटलं विदर्भ वेगळा करायचा आहे की पश्चिम महाराष्ट्र वेगळा करायचा आहे, हो म्हणो की नाही म्हणो, ते सगळा अधिकार कोणाला आहे, संसदेला देण्यात आलेला आहे, ठीक आहे. मग संसद काय करते, साध्या बहुमताने ते विधेयक पारित करते. जर साध्या बहुमताने जर पारित झालं तेव्हाच ते मग राष्ट्रपतीकडे जाते, त्याची सही होते आणि कायद्यात रूपांतर होते. तेव्हाच कुठं हे 2 राज्य वेगवेगळे तयार होऊ शकते. आता अशा प्रकारे झालं आहे का तयार बघा. जम्मू काश्मीर हे एक राज्य होतं, ठीक आहे. त्या जम्मू काश्मीर राज्याला काय केलं रे, आपण 2 युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागलं. मग हे विभागलं कशाने, हे कलम 3चा वापर करूनच काय केलं, आपण केलं. त्याच्यासाठी पूर्वसंमती घेतली राष्ट्रपतीची, ते विधेयक मांडलं संसदेमध्ये आणि संसदेमधल्या साध्या बहुमताने पारित झाल्यानंतर मग ते काय झाले, 2 केंद्रशासित प्रदेश काय झाले, निर्माण झाले. मग सद्यस्थितीत एक महत्त्वाचा क्वेश्चन, सद्यस्थितीत किती राज्य आहे अस्तित्वात, तर 28 राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश किती आहे, तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे, ठीक आहे. राज्य किती आहे, तर 28 राज्य आहे. तर एवढा डेटा तुम्हाला भाग 1च्या अंतर्गत काय होते, माहीत होते बघा. चला PYQ बघा, PYQच तुम्हाला पूर्ण सांगते की तुम्हाला कलमा ॲज इट इज पाठ करावे लागते. भाग 2 कशाशी संबंधित आहे, नागरिकत्व संबंधित आहे, कलम 5 पासून ते कलम 11 पर्यंत. बघा प्रश्न किती आले, तुम्ही प्रश्नाची डेप्थनेस जर बघितली तर किती याच्या
यावर प्रश्न प्रत्येक पॉईंटवर प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे. बघा, खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाचा हक्काचे विनियमन करण्याचा अधिकार आहे? कोणाकडे आहे रे? पहिली गोष्ट, तुम्हाला हा टॉपिक वाचल्यानंतरच काय होईल की ह्या PYQचा थोडासा अभ्यास मी जे सांगते कळेल, परंतु काही टेन्शन घेऊ नका, थोड्या बाईट्स मी तुम्हाला इथे सांगत जातो. खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाचा हक्काचे विनियमन करण्याचे अधिकार आहे? नागरिकत्वासंबंधी कायदा कोण करू शकतो? तो करू शकतो संसद. असं कोण म्हणते? कलम 11 म्हणते. कोण करू शकतो? संसद करू शकतो. भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे? नागरिकत्वासंबंधी एखादा कायदा बनवायचा असेल तर कोण असा प्रकारचा विधेयक वगैरे आणते? ते आणते गृह मंत्रालय आणते. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये काय देण्यात आलेलं आहे? सांगितलंच मी आता, नागरिकत्वासंबंधी तरतूद देण्यात आलेली आहे. संघराज्य आणि त्याचे प्रदेश हे भाग 1 मध्ये आहे. मूलभूत कर्तव्य 4A मध्ये आहे. मूलभूत हक्क 3 मध्ये दिले आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 5 मध्ये बघा, कलम 5 पासून स्टार्ट होते, डायरेक्ट पहिलीच कलम आली. कलम 5 मध्ये काय देण्यात आले? संविधानाच्या प्रारंभीच्या वेळीचे नागरिकत्व देण्यात आले. मग कलम 5 मध्ये काय म्हणते? संविधानाच्या वेळीचे प्रारंभीचे नागरिकत्व. आता भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये, 47 नंतर काय झालं? काही पाकिस्तानातले लोक इकडे आले, भारतातील लोक तिकडे गेले. मग ह्या स्थितीमध्ये नागरिकत्व कोणाला द्यायचं? मग कलम 5 काय म्हणते? संविधानाच्या प्रारंभीच्या वेळी नागरिकत्व. म्हणजे भारतामध्ये जर एखादा व्यक्ती राहत असेल, त्याचे आई वडील असो की आजी आजोबा असो, ते कोणीही असो, भारतामध्ये जर राहत असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? सुरुवातीचं, भारताच्या प्रारंभीपासूनचं काय भेटेल? त्याला नागरिकत्व भेटेल. म्हणजे तुम्ही आम्ही जर भारतामध्ये जर राहत आहात, आपले आई वडील समजा किंवा आजी आजोबा भारताच्या स्वातंत्र्य जेव्हा झाला तेव्हाच रहिवासी होते, तर ते आपल्याला कोणत्या स्वरूपाचं नागरिकत्व मिळालं? आपल्याला प्रारंभिक स्वरूपाचं नागरिकत्व मिळालं. म्हणजे कलम 5 नुसार नागरिकत्व मिळालं. पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींना नागरिकत्वाचे हक्क कोणत्या याच्यातून भेटले? बघा, कलम 5 काय म्हणते? प्रारंभीच्या स्वरूपाचे. कलम 6 काय म्हणते? की पाकिस्तानामधून, त्यांचाही विचार करावा लागेल ना, आपले पाकिस्तानातून जे आलेले आहेत, तर त्या पाकिस्तानामधून भारतात आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व कसं मिळेल? तर कलम 6 नुसार मिळेल. ठीक आहे. हेच या कलम 6 मध्ये काय दिलेलं आहे? तरतुदी दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्काशी संबंधित आहे? कलम 7 बघा, कलम 7 काय म्हणते रे? कलम 7 काय म्हणते? जर एखादा व्यक्ती पाकिस्तानातला आहे, बरोबर, सॉरी, एखादा व्यक्ती भारतातला आहे, तो पाकिस्तानात गेला, पण तिथं त्याचं काही दिवसानं मन बदललं की नाही इथं काय आपल्याला राहायचं नाही, आपल्याला पुन्हा भारतात जायचं आहे. मग अशा स्थितीमध्ये त्याला नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला कलम 7 नुसार काय मिळते? नागरिकत्व भेटते. 5, 6, 7 तिन्ही कलमा झाल्या एक्सप्लेन. डबल आलेला आहे तोच प्रश्न. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तान स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितच्या नागरिकत्वाच्या हक्कासंबंधी आहे? कलम 7. कलम 8 बघा काय म्हणते? भारतीय राज्यघटनेच्या भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचा अधिकाराशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे. जे भारताचेच नागरिकत्व आहे परंतु ते काय करतात? भारताबाहेर राहतात, त्या व्यक्तींना जे नागरिकत्व भेटते ते कलम 8 नुसार, अनुच्छेद 8 नुसार भेटते. ठीक आहे. अजून प्रश्न बघा काय आला? खालीलपैकी कोणते चुकीचे जुळवलेले आहे? म्हणजे हे 3 बरोबर आहे, हे चुकीचं आहे. 6 मध्ये काय दिलं आहे? पाकिस्तानातून स्थलांतर, हे माहीत आहे सर. 9 मध्ये कलम 9 बघून घ्या इथं. 8 झाली, कलम 9 परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपन्नाऱ्या व्यक्तीचे नागरिक नसणे. म्हणजे कलम 9 काय म्हणते? जर एखाद्या व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्या व्यक्तीचं काय होते? भारतामधलं जे नागरिकत्व काय होते? संपुष्टात येते कलम 9 नुसार. कारण की आपल्या इथे एकेरी पद्धतीची नागरिकत्वाची पद्धत आहे. कलम 7 मध्ये सांगितलं स्थलांतर करून पाकिस्तान गेलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क दिलेला आहे. कलम 11 काय म्हणते? हे चुकीचं स्टेटमेंट आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे. बरोबर. काय चुकीचं दिलंय सर? याच्यामध्ये काय चुकीचं दिलंय बघा. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पाहिजे होते, संसद पाहिजे होते. कलम 11 नुसार काय म्हणते? जर नागरिकत्वाविषयी जर कायदा करायचा असेल तर तो हक्क कोणाला दिला आहे? तो एकमेव हक्क हा फक्त संसदेला देण्यात आलेला आहे, ना की कोणता राज्य विधिमंडळ किंवा सर्वोच्च न्यायालय. इथं फक्त संसद पाहिजे. नागरिकत्वाविषयी कायदे करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? तर तो संसदेला देण्यात आलेला आहे. भारतीय नागरिकत्व संपादन करणाऱ्या अटी आणि प्रक्रिया याच्यासाठी एक कायदा करण्यात आला.
बघा कलम 10 आणि 11 मध्ये हेच देण्यात आलेलं आहे की जो कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि ज्या संसद कायदा करेल त्याच पद्धतीने आपल्याला राहावं लागेल, हे 10 आणि 11 कलममध्ये देण्यात आलेलं आहे. आता बघा हे झालं पूर्ण टोटल तुमचा नागरिकत्व संबंधीच्या कलमा पूर्ण अनुच्छेद पाठ होऊन जातात, एवढ्या जर डेटा पाठ केला तर. आता या अनुषंगाने काय करण्यात आलेलं आहे, एक भारतीय नागरिकत्व अधिनियमन 1955 आणण्यात आलेला आहे, तोच प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी व प्रक्रिया दिलेल्या आहे. त्या प्रक्रिया काय अटी एवढ्या महत्त्वाच्या नाही, पण याच्या अंतर्गत काय आहे, एक प्राप्तीचे मार्ग दिलेले आहे, नागरिकत्व प्राप्त करण्याचे मार्ग आणि समाप्तीचे मार्ग दिलेले आहे. ठीक आहे, प्राप्तीचे मार्ग किती आहे, 5 आहे, समाप्तीचे मार्ग 3 आहे. आता प्राप्तीचे मार्ग कोणते कोणते आहे, एक तर तुम्ही वंश तत्वाद्वारे, एक तर तुम्ही काय होऊ शकता जन्म, वंश, नोंदणी, त्याच्यानंतर सामिलीकरणाद्वारे, किंवा अजून एक आहे त्याच्यामध्ये, असे 5 प्रकारचे प्राप्तीचे मार्ग आहे. एक तर जन्म तुमचा झाला असेल भारतामध्ये, किंवा तुम्ही वंश तत्वाने तुमच्या आजी आजोबा जर पहिल्यापासून इथे असेल त्या तत्वाने तुम्हाला नागरिकत्व भेटू शकते. 3 नंबरचं नागरिकत्व काय, नोंदणी तत्वाद्वारे. ठीक आहे, नोंदणी जर आता बघा सोनिया गांधी आहे, ह्या राजीव गांधीच्या पत्नी आहेत, जेव्हा भारतामध्ये आल्या त्यांनी नोंदणी केली, 11 वर्ष रहिवासी राहिल्या आणि त्याच्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळालं. त्याच्यानंतर तुम्हाला स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळू शकते. स्वीकृतीद्वारे कोणाला मिळालेल्या, मदर टेरेसा, फॉर एक्झाम्पल मदर टेरेसा, त्यांच्या कार्यामुळे आपण काय केलं, त्यांना भारताचं नागरिकत्व स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व प्रदान केलं. आणि 5 नंबरचं सामिलीकरणाद्वारे, 5 नंबरचं नागरिकत्व कोणाला प्राप्त झालं, सिक्कीमच्या नागरिकांना प्राप्त झालं, त्यांना आपण काय करून घेतलं, आपल्या भारत देशामध्ये सामील करून घेतलं. अशा 5 प्रकारे काय होतं, ते नागरिकत्व तुम्हाला संपादन करता येते. आणि 3 पद्धतीनं तुमचे काय होतात, नागरिकत्व संपुष्टात येतात. 3 पद्धतीनं कोणते, एक तर तुम्ही स्वतः त्याग केला तर, तुम्हाला जर काढून टाकलं तर, किंवा काय होईल तुम्ही जर गैर प्रकार केला त्या पद्धतीमध्ये समाप्तीचा एक मार्ग आहे. अशा 3 प्रकारे तुम्हाला काय होतात, नागरिकत्व याच्यातून काढता येतात. असे 1955 मध्ये 5 प्राप्तीचे आणि 3 समाप्तीचे मार्ग दिलेले आहे. ठीक आहे, बघा रिकामी जागाच्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केलेलं आहे. किती आहे, प्राप्तीचे मार्ग 5. हे कशामध्ये, 1955च्या कायद्यामध्ये आहे. 1955च्या नागरिकत्व अधिनियमात खालीलपैकी काय समाविष्ट नाही म्हटलेलं आहे. समाप्तीचे मार्ग दिले आहेत 3, संपादनाचे मार्ग दिलेले आहे 5, हक्क त्याग दिलेला आहे. दुहेरी नागरिकत्व आहे का, नाही, एकेरीच नागरिकत्व आहे. भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते, डबल प्रश्न, तोच सुटणार इथून, 5 मार्गाने मिळू शकते. नागरिकत्व अधिनियमन कोणत्या मार्गाने एखाद्या व्यक्तीस एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकतो म्हणते, त्याग, समाप्ती किंवा वंचन. वंचन म्हणजे काय होते रे, त्याला काढून टाकले तर. ठीक आहे, तर ABC सर्व बरोबर आहे. 3 प्रकारे करू शकतात समाप्तीचे मार्ग. जर नागरिकाने फसवणूक करून, बघा म्हटलं गैरप्रकार केला तर, जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते. वंचन म्हणजे त्याला काढून टाकले जाऊ शकते. नागरिकत्व अधिनियमन 1955च्या कलम 5(1) अंतर्गत रिकामी जागाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. आता बघा हा डेटा तुम्हाला MPSC मध्ये पण सापडणार नाही आणि कोणत्या पुस्तकात पण सापडणार नाही. ठीक आहे, आता मला इथं पुन्हा लिहावंच लागेल, त्याच्याशिवाय काही जमणार नाही आहे असं मला वाटते. बघा ही जी कलम काय विचारलं आहे, 1955चा कायदा दिलेला आहे आणि 1955च्या कायद्यामधलं अनुच्छेद आहे कलम 5, भारतीय राज्यघटनेतलं नाही आहे. पण ह्या कलमा तुम्हाला पाठ तुम्ही वाचलाय का आतापर्यंत कधी कोणत्या पुस्तकामध्ये, नाहीच दिसणार. ठीक आहे, हे PYQ वरून तुम्हाला समजते की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता बघा प्राप्तीचे मार्ग आणि समाप्तीचे मार्ग पाठ कसं करायचं सांगतो तुम्हाला, एकदम सोपी आहे, फक्त सिक्वेन्स तुम्हाला पाठ करावा लागेल. जन्म तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त होते, वंश तत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे, एक काय होते सामिलीकरणाद्वारे. ठीक आहे, समाप्तीचे मार्ग बघून घ्या. संपुष्टात किंवा त्याग किंवा तुम्ही वंचन म्हणजे तुम्हाला गैरप्रकार जर तुम्ही केला नागरिकत्व मिळण्यासाठी त्या स्थितीमध्ये. आता पाठ कसं करायचं आहे बघा, पाठ कसं करायचं तुम्हाला
अशा पद्धतीने सिक्वेन्सनी मांडून टाकायचा. आणि 1955च्या कायद्यामध्ये कोणत्या कलमामध्ये आहे, तर जन्मतत्वाद्वारे जे दिलं आहे ते कलम 3 मध्ये दिलं आहे, वंशतत्वाद्वारे कलम 4 मध्ये दिलं आहे, नोंदणी हे कलम 5 मध्ये दिलं आहे, स्वीकृती म्हटलं तर कलम 6. कोणत्या 1955च्या कायद्यामध्ये, सामीलीकरणाद्वारे म्हटलं तर कलम 7 मध्ये. ठीक आहे. संपुष्टात म्हटलं कोणत्या मार्गाने संपुष्टात येऊ शकते नागरिकत्व, तर हे जे कलम 8 मध्ये दिलं आहे. त्यागसाठी 9 आणि वंचनसाठी 10. अशा सिक्वेन्सली काय करावं लागेल, तुम्हाला पाठ करावं लागेल. आता ह्या सिक्वेन्सने तुम्हाला 2-3 प्रश्न सॉल्व्ह होतात. आता बघा, नोंदणी तत्वाद्वारे 5.1 कुठे 5वी कलम नोंदणी तत्वाद्वारे काय करण्यात आलेलं आहे, तुमचं नागरिकत्व तुमचं काय करण्यात आलं आहे, प्राप्तीचा मार्ग देण्यात आलेला. आता समोर बघा, हे तुम्ही पाठ करून घ्या. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 समोरचे प्रश्न बघा, त्याच पद्धतीने तुमचे सुटणार आहे. नागरिकत्व अधिनियम 1955च्या अंतर्गत जन्माने भारतीय, बघा जन्माचं म्हटलं तर कलम 3, वंशाचं म्हटलं तर कलम 4. हे 1955च्या कायद्याच्या अंतर्गत मधल्या कलम आहे. अलग लक्षात, जन्म म्हटलं तर 3, वंश म्हटलं तर 4, त्याच्यानंतर नोंदणी म्हटलं तर 5, स्वीकृती म्हटलं तर 6, सामीलीकरण म्हटलं तर 7. नागरिकत्व अधिनियम 1950 कलम 4 नुसार वंश परंपरेनं. ठीक आहे. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कोणत्या अनुसूचित एखाद्या परदेशी व्यक्तीला नागरिकत्वाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रतांना नमूद केलेले आहे. म्हणजे एखादा परदेशी व्यक्ती असेल, त्याला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल, त्याच्यासाठी जे पात्रता निकष आहे ते कशामध्ये दिले आहे, 1955च्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिले आहे. 1955च्या कायद्याच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये, ना की राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये. हा डिफरन्स लक्षात ठेवा. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2005 नुसार कोणत्या 2 देशाचे नागरिकत्व हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करण्यात वगळलेले गेले आहेत, तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा समावेश होता. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट काय आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 CAA कायदा, बरोबर. तो जो 1955चा कायदा होता ना, त्याच्यामध्ये एकूण 10 वेळा बदल करण्यात आले आहे. मग ते 10 वेळा बदल करता 2005 मध्ये जे बदल करण्यात आलेलं त्याच्याविषयी विचारलेलं आहे. एकूण 2019 मध्ये जे CAA विधेयक आणलं होतं ते कशासंबंधी होतं, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशामध्ये जे धार्मिक स्तरावर प्रताडित झालेले नागरिक आहेत त्यांना नागरिकत्व भारतामध्ये प्राप्त करून देण्यासाठी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष होते. हिंदू, बौद्ध, जैन, पारशी ह्या धर्मातील जर व्यक्ती असेल तर त्यांना काय मिळत होतं, त्यांना आपल्या भारताचं नागरिकत्व मिळालं, कारण की त्यांना धार्मिक प्रताडणा तिथे झालेली आहे ह्या 3 देशामध्ये. अशाच पद्धतीने 2005 मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला होता. ठीक आहे. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो, येणार आहे, बरोबर. आता जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन आहे त्या व्यक्तींना काय करावं लागतं रे, त्या व्यक्तींना व्हिसा हा घ्यावा लागतो. रिकामी जागा 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर, परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताचे नागरिक असेल. आता हे केव्हा करणार, तुम्ही जेव्हा 1955चा कायदा डिटेलमध्ये वाचणार. आता हा कुठं मिळणार, आता मी डिटेलमध्ये तुम्हाला बॅचमध्ये सांगितलेलं आहे. याच्यावर प्रश्न 1-2 होते म्हणून मी डिटेलमध्ये आता काही सांगत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे सगळी माहिती काय होऊन जाणार, माहिती होऊन जाणार. हा पण प्रश्न त्याच्यावरच आहे, हा पण प्रश्न त्याच्यावरच आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता एखाद्या भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही म्हणते, परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला नाही. कोणत्या कलमानुसार, कलम 18 नुसार मूलभूत अधिकार. इथे येऊन गेला तो प्रश्न, हा ॲक्च्युअली मूलभूत अधिकारामध्ये पाहिजे होता प्रश्न. तर कलम 18 काय म्हणते, किताब नष्ट करणे. किताब म्हणजे किताब आणि पदवी आपल्याला बाहेर देशाकडून काय करता येत नाही, घेता येत नाही. हा मूलभूत अधिकार काय आहे, अधिकार नाही म्हणते आपला. नागरिक सुधारणा अधिनियम CAA संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला, सांगितलं आताच मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून. 2019 मध्ये सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाविषयी संबंधित आपला अहवाल दिला म्हणते. तो कोणत्या वर्षी दिला, तो 2002 मध्ये दिला होता. बघा, नागरिकत्व या टॉपिकवर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आलेले दिसतात. म्हणजे तुम्ही बघा 5 ते 11 पर्यंतच कलम आहे, परंतु त्याच्यावर किती डीप प्रश्न आला 1955 वर. मग त्याच्या त्या समाप्तीचे मार्ग, प्राप्तीचे मार्ग, त्या प्राप्ती कशातून आलेल्या आहे, नोंदणीचा कोणत्या कलमातून आलेला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे, माहीत पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला तलाठीचे काय दिसतात, PYQs दिसतात.
कशा टॉपिकवर? नागरिकत्व या टॉपिकवर. आता भाग 3 सगळ्यात महत्त्वाचा कोणता? मूलभूत अधिकार. त्याच्यावरचे प्रश्न बघून घ्या. कशामध्ये इन्क्लूड आहे मूलभूत अधिकार? भाग 3 मध्ये देण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार काय आहे रे? हे व्यक्ती सापेक्ष आहे. हे नकारात्मक आणि सकारात्मक आहे. कोणाला देण्यात आलेलं आहे? व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यघटनेकडून घेतलं? आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलं. ठीक आहे. सुरुवातीला जे BN राव आणि सप्रू समिती होती त्यांनी म्हटलं होतं 2 प्रकारचे अधिकार असले पाहिजे, एक न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट नसलेले. न्यायप्रविष्ट म्हणजे काय? ज्या हक्कांचं जर डावलल्या गेलं, जर हनन झालं तर त्याच्यासाठी काय करू शकता? तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. मग ते जे न्यायप्रविष्ट हक्क होते ते काय केले? आपण मूलभूत अधिकारामध्ये टाकले भाग 3 मध्ये. आणि जे न्यायप्रविष्ट नव्हते ते भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये टाकले. ठीक आहे. म्हणजे भाग 3 मध्ये कोणते आहे? न्यायप्रविष्ट असलेले अधिकार दिले. मूलभूत अधिकार कलम कुठून? 12 पासून कलम 35 पर्यंत. तर पार्ट 3 म्हणजे भाग 3 मध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिसतात. कोणाकडून घेतले? तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतले. बघा हा प्रश्न आहे. तसाच खालीलपैकी कोणत्या एखाद्या भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही म्हणते? सांगितलं जातं मी की आपल्याला परकीय नागरिक कोणता एखादा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही. परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, कारण कलम 18 नुसार काय करण्यात आलेलं आहे? आपल्याला ते बंधन टाकण्यात आलेलं आहे. कोणताही व्यवसाय करता येतो का? हो, कलम 19 नुसार. संघटना किंवा संघ स्थापन करता येते. संपूर्ण देशात मुक्तपणे वावरण्याचा अधिकार सुद्धा आहे. कलम 14 बघा. आता इथून कलमात ज्या तुमच्या पाठ आहे, कलम 12 काय आहे? राज्य संस्थेची व्याख्या दिली आहे. कलम 13 मध्ये काय दिलं आहे? कायद्यासंबंधी व्याख्या दिली आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे मूलभूत अधिकारासंबंधी कोणताही असा कायदा जर तयार केला त्याचं मूलभूत हक्काचं काय होणार? डावलल्या जाणार. तर तो हक्क तो जो कायदा आहे तो काय होणार रे? शून्यवत ठरणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसते? कलम 13 दिसते. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता मी एक्सप्लेन केली होती मगाशी तुम्हाला. कलम 15 मध्ये काय देण्यात आलेलं आहे? कलम 15 मध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. कशावरून? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून तुम्हाला भेदभाव करता येत नाही. त्याच्यासाठी काही अपवाद आहे महिलांना आणि बालकांना वगैरे. ते नका लक्षात ठेवू. एवढं लक्षात ठेवा. 15 मध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 17 जर राहिली असती तर काय झालं असतं? खतरा असतं काम आपलं. आता अस्पृश्यता राहिली असती तर मग 17 खतरा काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. ठीक आहे. कलम 16 मध्ये काय दिलं आहे? नोकरीमध्ये समान संधी. कशाच्या आधारावर? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान ऍड करायचं, कुळ आणि निवासस्थान. ठीक आहे. तर या आधारावर तुम्हाला नोकरीमध्ये काय करण्यात येणार नाही? भेदभाव करण्यात येणार नाही. कायद्याचे समान संरक्षण अमेरिकेकडून घेतले. झालाय प्रश्न. कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय होते? बघा, 2 वेगवेगळ्या समुदायातील 2 व्यक्तीने समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल. हे कशामध्ये? कायद्याच्या समान संरक्षणामध्ये. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14 मध्ये. ठीक आहे. कलम 16 मध्ये काय दिलं आहे ते सांगितलंच मी तुम्हाला. 18 मध्ये किताब नष्ट करणे. 19 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बघा कसा कन्सेप्ट आहे तो सांगून देतो तुम्हाला. मूलभूत हक्क भाग 3. ठीक आहे. भाग 3 मध्ये किती कलम आहे? किती आहे ते महत्त्वाचं नाही, कुठून तर कुठपर्यंत काय आहे ते महत्त्वाचं आहे. कलम 14 ते कलम 18 मध्ये काय दिला? समानतेचा हक्क दिलेला आहे. कलम 19 पासून तर तुम्हाला कलम 22 पर्यंत स्वातंत्र्याचा हक्क दिसतो. कलम 23 आणि 24 कशा संबंधी आहे? शोषणाविरुद्ध हक्क आहे. कलम 25 पासून तर 28 ह्या 4 कलमा खूप महत्त्वाच्या आहेत. धर्म स्वातंत्र्याबद्दल दिलेला आहे. कलम 29 आणि 30 जे कलम आहे हे कशा संबंधी आहे? शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्कासंबंधी आहे. आणि कलम 32 काय? घटनात्मक उपायासंबंधीचा हक्क तुम्हाला दिला आहे. अशा कलमा तुम्हाला त्याच्या डीपमध्ये जावं लागते. त्याच्यावर प्रश्न काय दिसतात तुम्हाला? मूलभूत अधिकारामध्ये भाग 3 वर दिसतात. 15 सांगितलं जात, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. कलम 15. ठीक आहे. पुन्हा आलेला आहे भाग 1 मध्ये खालीलपैकी कोणता अनुच्छेद उल्लेख नाही. म्हणजे भाग 1 म्हणजे आपला पहिला, याच्या अगोदर जो पाठ केला बघा, ह्या तिन्ही कलमा भाग 1, 2 कलम 1, 2, 3 काय आहे. परंतु हे जी कलम आहे हे कशामध्ये आहे? हे भाग 3 मध्ये आहे. भाग 1 मध्ये येत नाही, म्हणून उत्तर क्रमांक 1 येणार तुमचं. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद तरतूद याची खालीलपैकी जोडी योग्यरित्या जुळवा. कलम 14 कायद्यापुढे समानता बरोबर आहे. 18 अस्पृश्यता नाही. कलम 18 आणि इथं कलम 17 पाहिजे होती. 18 इथं काय? किताब आणि पदवी नष्ट करण्यासंबंधी आहे. फक्त 1 बरोबर आहे.
कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या परिस्थितीत दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित केले जाते. ठीक आहे, हे सिच्युएशन दिलं आहे. खाजगी विद्यापीठाच्या वसतिगृहाचे वार्डन हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांची सुरक्षा तपासणी याचितपणे करतात. भेदभाव करण्यास मनाई 15 अनुच्छेद 2 मध्ये दिलेला आहे. 19 कलम काही प्रकरणामध्ये अटक नाही, ही कलम 22 मध्ये दिला आहे. 22 कलम काय म्हणते, अटक व स्थानबद्धतेबाबत काय दिलं आहे तुम्हाला, संरक्षण दिलेलं आहे. कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण, हे कलम 29 हे बरोबर आहे, म्हणजे फक्त 2 बरोबर येईल तुमचं. हा खूप मोठा आहे, हा स्किप करा, काही एवढं महत्त्वाचं नाही. परदेशात प्रवास करण्याचा अधिकार, हा अधिकार राज्यघटनेने कशाला दिला, कलम 21ने देण्यात आलेला आहे. कलम 21 काय म्हणते, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याचा अधिकार आहे. राईट ऑफ हाऊसिंग दिलेला आहे. आता गटकला त्याच्यावर पूर्वपरीक्षेला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 22 काय आहे, अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण आहे. कलम 32 घटनात्मक उपायांचा हक्क तुम्हाला बजावता येतो, त्याच्यात 5 प्राधिलेख दिलेला आहे. कलम अनुच्छेद 20 काय म्हणते, अपराध दोष सिद्धीबाबत संरक्षण दिलं आहे. त्याच्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो, डबल जेपर्डी, त्याच्यानंतर नो सेल्फ इन्क्रिमिनेशन्स असे काय दिलेलं आहे, 3 कलम दिले आहे कलम 20 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे सर्व महिलांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत महिलांना प्रजनन स्वायत्त सन्मान आणि गोपनीयतेचे अधिकार दिलेले आहेत, कलम 21 नुसार. जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात कोणती गोष्ट समाविष्ट होत नाही, बघा ही होती एक कलम 21 अंतर्गत बोलले जाते. हातकडी घालण्याविरुद्धचा हक्क आहे का, आहे. गोपनीयतेचा हक्क आहे का, हो आहे. परदेशी प्रवास करण्याचा हक्क आहे का, आहे. पण न बोलण्याचा हक्क नाही आहे. ठीक आहे, कलम 21 सांगितलेच तुम्हाला, तो रिपीट झाला क्वेश्चन. बघा, मी गटकाचा एक प्रश्न आला लेटेस्टमध्ये, पूर्वपरीक्षा झाली, त्याच्यामुळे आवासाचा अधिकार कशात भेटते तुम्हाला, कलम 21 मध्ये मिळते. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानते अंतर्गत आहे, ते आहे कलम 22 अंतर्गत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 23 मध्ये काय दिलं आहे, मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यास काय केलं आहे, बंदी घातलेली आहे. कलम 23 आणि 24 कशा संबंधी आहे, तुम्हाला शोषणाविरुद्ध हक्क दिसते. ह्या 23 मध्ये काय दिलेलं आहे, माणसाचा अपव्यापार म्हणजे मानवी तस्करी आणि वेट बिगारी करण्यास म्हणजे सक्तीची मजुरी करण्यास यावर काय बंदी दिलेली आहे. तुम्हाला 24 मध्ये काय दिसते रे, 14 वर्षा वयोगटातील जे मुलं आहे त्यांना सक्तीने काय काम करण्यास किंवा कारखान्यास किंवा धोकादायक स्थितीमध्ये काम करण्यास त्यांना तुम्ही लावू शकत नाही. 14 वर्षा वयोगटातील मुलांना हे कलम 24 मध्ये दिलेलं आहे. शोषणाविरुद्ध हक्क जो आहे तो मानवी तस्करी आणि वेट बिगाऱ्यास प्रतिबंध कलम 23 मध्ये. ठीक आहे. Which of the following articles provide to establish and maintain the institution for religions and charitable purpose? तुमच्या धर्माचं मुक्तपणे प्रचार प्रगटीकरण तुम्ही करू शकता, फक्त काही मर्यादा जोपासून. तर ते कशाने करू शकता, कलम 26 पासून धर्म स्वातंत्र्याचा हक्क येते. कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी वा देखभालीसाठी कोणताही कर भरण्याची सक्ती नाही. तुम्ही फीस देऊ शकता पण तो कर तुम्हाला देण्याची सक्ती करू शकत नाही धार्मिक संघटना, हे काय म्हणते, कलम 27 म्हणते. खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना त्याच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतो, तो अनुच्छेद 30 देतो. त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं, तुम्ही स्वतः चालवा, हा तुमच्या शैक्षणिक काय म्हणते अधिकाराअंतर्गत येते. खालीलपैकी कोणती चुकीची जोडणी केलेली आहे, कलम 14 कायद्यापुढे समानता बरोबर आहे. कलम 16 सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीत नोकरीमध्ये समान संधी बरोबर आहे. 17 मध्ये अस्पृश्यता निर्मूलन करायचं आहे. बघा कलम 20 काय आहे रे, कलम अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण देण्यात आलेलं आहे, म्हणून हे कलम चुकीचं आहे. सेनाविषयक आणि विद्याविषयक वगळता किताब नष्ट करणे ही काय पाहिजे होती, कलम 18 पाहिजे होती. ठीक आहे, इथे म्हणून हे सेंटेन्स काय दिलेलं 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अंतर्गत संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो, कलम 33 मध्ये. बघा कलम 33 काय म्हणते की हे मूलभूत अधिकार सगळ्यांचे तर आहेत, सगळ्या भारतीय नागरिकांचे आहे, परंतु काही परिस्थितीमध्ये जसे की सेना दलामध्ये जे काम करणारे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांना बंधन टाकल्या जाऊ शकते त्यांच्या मूलभूत अधिकारावर, कलम 33 नुसार. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे, कलम 32 नुसार. 5 प्राधिलेख सांगितलेच तुम्हाला, त्याच्यातला पहिला प्राधिलेख बघा, हॅबिस कॉर्पस काय म्हणते, अरेस्टिंग ऑथॉरिटी टू प्रोड्यूस पर्सन बॉडीली इन कोर्ट, म्हणजे स्वतः अटक केलेल्या व्यक्तीला, दोषारोप झालेल्या व्यक्तीला समोर सर्वोच्च न्यायालयामध्ये आणण्याचा अधिकार हा हॅबिस कॉर्पसने सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. खालीलपैकी कोणता प्राधिलेख हा उच्च न्यायालयाकडून निम्न न्यायालयाचा किंवा न्यायिकत्व प्राधिकरणाला जारी केला जातो, ज्यान्वये त्याला
अधिकारात बाहेर खटला घेण्यास प्रतिबंध केले जाते. हे प्रतिषेध अधिलेख आहे, प्राधिलेख आहे. हे प्राधिलेख पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये काय करतो, एखादं एक 5-10 मिनिटाचं लेक्चर करतो, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून तुम्हाला ह्याच यूट्यूबवर काय करतो, तुम्हाला अवेलेबल करून देतो. सबस्क्राईब करून ठेवा, नवीन विद्यार्थी असतील तर लगेच मी तुम्हाला काही 5-6 दिवसामध्ये तो अवेलेबल करून देईन व्हिडिओ. अधिकारपूर्च्या को वॉरंटो तेव्हाच सांगतो मी तुम्हाला काय आहे तर. ठीक आहे, आता कळणार नाही, ते डिटेल्स बघितल्याशिवाय त्याच्यात काही मजा नाही. ठीक आहे, हा नागरिकत्वासंबंधी एक प्रश्न होता. असं किती वर्षापासून तुम्ही नागरिक असले इथे भारतामध्ये तर तेव्हा तुम्हाला काय होऊ शकतं, तुम्ही परदेशी नागरिक आहे आणि भारतामध्ये किती वर्षापासून राहत आहे तेव्हा तुम्हाला नागरिकत्व प्राप्त होते. तर एकूण तुम्हाला 12 वर्ष राहावं लागते भारताच्या भूमीमध्ये, तेव्हा काय होते, तुम्हाला ते नागरिकत्व मिळू शकते जर तुम्ही परदेशी नागरिक असाल तर. कलम 5 अंतर्गत नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठीचा अर्ज हा अर्जदार ज्या क्षेत्रातील रहिवासी आहे त्याचे काय, बघा मी तुम्हाला सांगितलं प्राप्तीच्या मार्गामध्ये जन्म कलम 3, वंश कलम 4 आणि कलम 5 मध्ये नोंदणी तत्वाद्वारे आपण नागरिकत्व प्राप्त करू शकतो. ते नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रातलं जे रहिवासी प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, जिल्हाधिकारीचं काय पाहिजे, लेटर पाहिजे. ठीक आहे, हाच प्रश्न तिथे दिला आहे. बघा आपण काय केलं, एक्सप्लेन केलं रे, सगळे मूलभूत अधिकारावर प्रश्न आलेला आहे. याच्यापेक्षा डिटेलमध्ये आपण ॲपमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला बघायचं असेल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. भाग 4 कशासंबंधी आहे, मार्गदर्शक तत्वासंबंधी. आता बघा हा भाग 4 खूप महत्त्वाचा आहे. भाग 4 हा याच्यामध्ये समाज सापेक्ष तरतुदी दिलेल्या आहे. ठीक आहे, आपण आयरिश घटनेकडून ह्या तरतुदी घेतलेल्या आहे. हा जर यामधल्या तरतुदी काय आहे रे, न्यायप्रविष्ट नाही आहे, म्हणजे याचं जर याच्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही, याचं या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर. पण तो ह्याच्यातल्या काही कलम आहे बघा, कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन, कलम 44 समान नागरी संहिता, कलम 50 न्यायपालिका आणि कार्यकारी यंत्रणा हे एकमेकांपासून वेगवेगळी असणार. ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला कशामध्ये दिसतात, मार्गदर्शक तत्वामध्ये दिसतात. महत्त्वाच्या तरतुदी आहे. मी जेवढ्या 3 तरतुदी सांगितल्या त्याच्यावरही प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारला जाऊ शकते. परंतु PYQचा ट्रेंड जर बघतो म्हटलं तर याच्यावर फक्त 2 प्रश्न आलेले आहे मागच्या वर्षी. कोणते, राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून केलेली आहे, तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये करण्यात आलेलं आहे. राज्य हे कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी खालील प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल म्हणते. हे कशामध्ये आहे, त्याच्यामध्येच आहे, मार्गदर्शक तत्वामध्ये. ही तरतूद कोणत्या कलमामध्ये दिल्या, कलम 42 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रसूतीविषयक सहाय्य. ठीक आहे, महिलांना प्रसूतीविषयक सहाय्य प्रोव्हाइड केलं पाहिजे, हे राज्य संस्थेचं काम असेल असं मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटलेलं आहे. मार्गदर्शक तत्वावर 2च प्रश्न आले पण तुम्हाला सांगितलं त्याच्यातल्या महत्त्वाच्या कलमा कशा पाठ करायच्या, सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातात. तेवढा भाग 4 तेवढा बघितला तर. पण 2 प्रश्न आले म्हणून याला निग्लेक्ट करू नका, याच्यावर प्रश्न पडणार म्हणजे पडणारच, कोणती सरळ सेवा असो. भाग 4 आहे बघा, मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतली रे, USSR देशाकडून घेतली. मूलभूत कर्तव्य एकाच जमाना तुम्हाला एका लाईनमध्ये मूलभूत कर्तव्य समजून सांगतो. ठीक आहे, मूळ घटनेत होता का, नाही. कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलं, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये टाकण्यात आलं. ठीक आहे, यांनी किती कलमा टाकल्या, एकूण 10 कलमा टाकल्या. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार हे काय करण्यात आलं, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये ह्या मूलभूत कर्तव्याचा समाविष्ट करण्यात आला. एकूण 10 होते, परंतु 86वी घटना दुरुस्ती 2002नी काय करण्यात आलं रे, एक अजून मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं. आता टोटल मूलभूत कर्तव्य किती झालं तर 11 झालं आहे. ह्या मूलभूत कर्तव्याचं परीक्षण करण्यासाठी आपण काय बसवली होती, वर्मा कमिटी बसवली होती. कधी रे, 1999 मध्ये. ठीक आहे, आणि हा जो मूलभूत कर्तव्य कुठून घेतला आपण, USSR कडून घेतलं. बस एवढे पॉईंट्स लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये कलम कोणती आहे, 51A आहे. कुछ इसके बाहर जाएंगे नहीं अभी. भाग 4 आहे मूलभूत कर्तव्य. कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य दिलं आहे, 51A मध्ये दिलं आहे. 51A मध्ये काय दिलं आहे, मूलभूत कर्तव्य. हे कसं येऊन आले सर, रिपीटेड प्रश्न. सर हे तलाठीमध्ये वेगवेगळ्या बॅचेस होतात ना, वेगवेगळ्या शिफ्ट्स होतात ना, त्या वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यांना प्रश्न विचारायला स्कोपच नसतो, मग काय करतात, उलटपुलट प्रश्न विचारतात ते. 51A, मग इथं 51A कशात आहे. हे आहे PYQचं ॲनालिसिस. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल. टॉपिक तर छोटा आहे पण प्रश्न कसे विचारले जातात. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यासाठी कोणी सूचना केली होती, त्याची समिती कोणती होती, स्वर्णसिंग समिती होती. 42वी घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ॲड केली, कधी करण्यात आले, 1976 मध्ये करण्यात आले.
पलटला प्रश्न. मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी ॲड करण्यात आले? 1976ला. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी जे स्वर्णसिंग समिती स्थापन करण्यात आली होती, तिने किती मूलभूत कर्तव्य सजेस्ट केले होते? त्यांनी मूलभूत एकूण 8 कर्तव्य सजेस्ट केले होते. आपण 2 त्याच्यामध्ये काय केलेले? ॲडिशन केले, 10 केले. ठीक आहे. परंतु 86व्या घटना दुरुस्तीने अजून एक ॲड केल्यामुळे आता सद्यस्थितीत मूलभूत कर्तव्य किती आहे? आता एकूण 11 आहे. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यापैकी एक वैशिष्ट्य नाही? आता तुम्हाला ए पासून तर के पर्यंत मूलभूत कर्तव्य दिलं आहे. हे जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या काय दिसेल? मूलभूत कर्तव्याचा समाविष्ट दिसेल. परंतु हे जे असमर्थने अंमलबजावणी योग्य आहे हे नाही आहे. ठीक आहे. हे वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल. ठीक आहे. हा झालेला आहे वर्मा समिती. वर्मा कमिटी कशा संबंधित आहे? मूलभूत कर्तव्याचं परीक्षण करण्यासाठी 1999ला बसवण्यात आलेले आहे. वर्मा समितीने जे अधिनियमन निश्चित केला आहे, म्हणजे वर्मा समितीने जे सजेस्ट केलं होतं त्याच्यानुसार कोणते कोणते कायदा करण्यात आले? 80, 51, 71चे हे जे कायदा करण्यात आले, पण 35चा कायदा करण्यात आलेला नव्हता. मूलभूत कर्तव्यामध्ये वर्मा समितीने कोणत्या शिफारशी काय केल्या नव्हत्या? शिफारशी केल्या नव्हत्या. तर सहकारी संस्था स्थापन करणे ही शिफारस केली नव्हती. ह्या 3 शिफारशी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. आता याच्यावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात की मूलभूत कर्तव्य जर लागू झाले तर पृथ्वीवरील स्वर्गच राहील बा म्हणून. काय? भारत देश हा पृथ्वीवरील स्वर्ग राहील असं कोण होतं म्हटलं होतं? MC छागला यांनी म्हटलं होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं? नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला होता मूलभूत कर्तव्याचा. तशाच पद्धतीनं काय होतात रे, जे वेगवेगळे विद्वान असतात एक म्हणजे त्या संविधानाच्या संबंधित, त्यांनी काय केलेले असतात? टिप्पणी केलेली असतात. मग त्या टिप्पणी आपल्याला माहीत पाहिजे. मूलभूत कर्तव्य हे पांडित्यदर्शक किंवा तांत्रिक हेतूसाठी नसून सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे असं कोण म्हटलं होतं? NV रमन्ना यांनी म्हटलं होतं, जे की माजी आपले काय आहे? सरन्यायाधीश आहे. बघा, अशा पद्धतीनं आपण तुम्हाला आलं असेल लक्षात की एक फास्ट घेतला व्हिडिओ, परंतु PYQचा ट्रेंड लक्षात आला असेल की भाग 4A पर्यंत आपल्याला काय होतात? राज्यशास्त्र या विषयावर वारंवार प्रश्न विचारल्या जातात. ठीक आहे. मग तुम्हाला तुमचं काम काय आहे की ह्या 51A पर्यंतच्या कलमा एकदम टोटली पाठ करणे. ठीक आहे. तर आता तुम्हाला याची जी PDF पाहिजे असेल तर विदर्भ सरळ सेवा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक पण मिळेल. तिथे ही PDF पूर्ण देऊन देतो तुम्हाला. एकदा प्रश्न वाचा. एवढे प्रश्न जरी वाचले तुमचे भरपूर कव्हर होतात. पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करा, आपली एक बॅच आहे बघा, त्या बॅचमध्ये काय करा, तुम्ही एनरोल करून टाका आणि त्या बॅचचा फायदा याच्यासाठी घ्या की तुम्हाला लवकरात लवकर काय करता येईल त्या गोष्टी कव्हर करता येईल. ठीक आहे. तर आय होप मी असं कन्सिडर करतो की जे आपण PYQ ट्रेंड ॲनालिसिसचा व्हिडिओ घेतला तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही लास्टमध्ये मला सांगू शकता की तुम्हाला कसं काय वाटला हा व्हिडिओ. काही सजेशन असतील किंवा काही टॉपिक्स असतील त्या बाबतीत तुम्ही सुचवू शकता. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. एखादा प्रादिलेखवर व्हिडिओ घेऊन येतो कारण की महत्त्वाचं आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय करूयात? चर्चा करूया. ठीक आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.